Welcome all of you. Today we start our first lecture. Subject is accountancy paper 5th. Firstly discuss about the syllabus. The first unit is Introduction to Accounting Standards. In this unit we discuss or we learn meaning, objectives, need of accounting standards, introduction of IFRS, and distinction between Indian GAAP GAAP and IFRS. म्हणजेच काय, या युनिटमध्ये आपण थेअरी पार्टमध्ये आपण त्याचं मीनिंग असेल, ऑब्जेक्टिव्ह असेल, त्याची गरज म्हणजेच नीड काय आहे, त्याची आवश्यकता का आहे इंडिया अकाउंटिंग स्टँडर्डची, त्याचबरोबर IFRS ही कन्सेप्ट काय आहे, गॅप ही कन्सेप्ट काय आहे, हे आपण ह्या थेअरी पार्टमध्ये या युनिटमध्ये पाहणार आहोत. त्याचबरोबर आपल्याला काय करायचं आहे की जे काही सिलेक्टेड अकाउंटिंग स्टँडर्ड्स आहेत त्यांचे प्रॅक्टिकल प्रॉब्लेम्ससुद्धा आपल्याला पाहिजेत. जसं की त्यामध्ये फर्स्ट अकाउंटिंग स्टँडर्ड 1 डिस्क्लोजर ऑफ अकाउंटिंग प्रिन्सिपल्स, अकाउंटिंग स्टँडर्ड 2 व्हॅल्युएशन ऑफ इन्व्हेंटरीज, अकाउंटिंग स्टँडर्ड 7 कन्स्ट्रक्शन कॉन्ट्रॅक्ट्स, अकाउंटिंग स्टँडर्ड 9 रेव्हेन्यू रिकग्निशन, अकाउंटिंग स्टँडर्ड 10 अकाउंटिंग ऑफ फिक्स्ड ॲसेट्स, अँड लास्ट इज अकाउंटिंग स्टँडर्ड 13 अकाउंटिंग फॉर इन्व्हेस्टमेंट. म्हणजेच काय, हे जे काही आत्ता अकाउंटिंग स्टँडर्ड आपण पाहिले त्याचे एक्झाम्पल्स, प्रॅक्टिकल एक्झाम्पल्ससुद्धा आपल्याला पाहायचे आहेत या टॉपिकमध्येच. द सेकंड युनिट इज ब्रँच अकाउंट्स. आत्तापर्यंत आपण अकाउंटिंग काय करत होतं की फर्मचं अकाउंटिंग बघितलं, एखाद्या ॲज अ इंडिव्हिज्युअल पर्सनचं बघितलं, त्याच्या बिझनेसचं बघितलं, पार्टनरशिप फर्मचं असेल, त्याचबरोबर कंपनी अकाउंट असेल, त्याचबरोबर बँक फायनल अकाउंट असेल, सिंगल एंट्री सिस्टीम असेल, यासारखे बरेचसे आपण लास्ट 2 इयर्समध्ये आपण काय पाहिलं त्यांचं अकाउंट्स पाहिलेले. आता या सेमिस्टरमध्ये म्हणजे सेमिस्टर 5मध्ये आपल्याला जे सेकंड युनिट जे असणार आहे ते ब्रँच अकाउंट्स असणार आहे. म्हणजे ब्रँचचं अकाउंट कसं आपल्याला करायचं आहे ते आपण ह्यामध्ये पाहणार आहोत. त्याचबरोबर त्याचे प्रॉब्लेम्स कसे असणार आहेत, ते प्रॉब्लेम्स कसं सॉल्व करायचे हे सुद्धा पाहणार आहोत आणि ते सॉल्व करून दाखवले जातील. मग त्यामध्ये बघत असताना आपण डिपेंडंट ब्रँच, प्रिपरेशन ऑफ ब्रँच अकाउंट, ब्रँच ट्रेडिंग अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, स्टॉक अँड डेटर्स सिस्टीम, म्हणजे स्टॉक अँड डेटर्स सिस्टीमचे आपल्याला काय बरेचसे आपण एक्झाम्पल्स यामध्ये पाहणार आहोत. The third unit is accounts of holding company. In this unit we discuss the first point is group accounts after 2 subsidiaries, accounting standard 21. Then second point is collect consolidated financial statements from the websites of any group of companies. And last unit is accounts of cooperative societies. या युनिटमध्ये आपल्याला म्हणजेच की जसं मी मागाशी पण सांगितलं तुम्हाला की आजपर्यंत आपण कंपनीचं अकाउंट पाहिलं, बँक फायनल अकाउंट पाहिलेलं आहे, इंडिव्हिज्युअल एखाद्या बिझनेसमनचं अकाउंटिंग कसं असतं फायनान्शियल स्टेटमेंटच्या माध्यमातून किंवा रिपोर्टच्या माध्यमातून, हे सर्व आपण आजपर्यंत गेल्या 2 वर्षामध्ये आपण त्यांचं अकाउंटिंग पाहिलेलं आहे. पण या युनिटमध्ये आपण पाहणार आहोत ज्या काही कोऑपरेटिव्ह सोसायटीज असतात त्यांचं अकाउंटिंग आपल्याला काय करायचं आहे, बघायचं आहे. त्यामध्ये मग फर्स्ट आहे कन्झ्युमर कोऑपरेटिव्ह सोसायटीज असतील, त्याचबरोबर क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटीज असतील, त्याचबरोबर डेअरी युनिट्स ॲज पर महाराष्ट्र स्टेट कोऑपरेटिव्ह सोसायटीज ॲक्ट 1960 1960च्या ॲक्टनुसार आपल्याला त्यांचंसुद्धा म्हणजे डेअरीचंसुद्धा अकाउंटिंग आपण यामध्ये पाहणार आहोत. त्याचे एक्झाम्पल्ससुद्धा बघायचे आहेत. हे आपल्याला 4 युनिट ह्यावर्षी आपल्याला आहेत, म्हणजे सेमिस्टर 5ला आपल्याला हे 4 युनिट पाहायचे आहेत. आता यामध्ये ब्रँच अकाउंट, अकाउंट्स ऑफ होल्डिंग कंपनी आणि अकाउंट्स ऑफ कोऑपरेटिव्ह सोसायटीज, आणि त्याचबरोबर जे काय फर्स्ट युनिट आहे इंट्रोडक्शन टू अकाउंटिंग स्टँडर्ड्स. अकाउंटिंग स्टँडर्ड्ससुद्धा आपण यापूर्वी पाहिलेले होते. फक्त स्टँडर्ड्स आपण फर्स्ट इयरच्या फर्स्ट सेमिस्टरला मिनिंग त्याचं फक्त डेफिनेशन मिनिंग तेवढंच पाहिलेलं होतं. पण यामध्ये आपण त्याचे एक्झाम्पल्स बघणार आहोत. ब्रँच अकाउंटचे एक्झाम्पल बघायचे आहेत, काय आहे ते समजेल तुम्हाला. त्याचबरोबर अकाउंट्स ऑफ होल्डिंग कंपनी ह्यांचेसुद्धा एक्झाम्पल्स तुम्हाला समजून जातील, आणि कोऑपरेटिव्ह सोसायटीचं अकाउंटिंग कसं केले जाते हे सुद्धा आपण काय करणार आहोत तर यामध्ये पाहणार आहोत.